मुंबईत पावसाळा सुरू होताच रस्त्यावर खड्डे पाहायला मिळतात। नेहमी मुंबई पालिका रस्त्यांच्या दुरुस्तीचं काम खड्डे भरण्याचा दावा करते, मात्र प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रिद्देश हातिम यांनी। मुंबई आणि मुंबईचा वडापाव याचं एक वेगळं मुंबईचं नातं आहे। ज्याप्रमाणे एका मुंबईकरांना वडापावपासून आपण दूर नाही करू शकत, त्याचप्रमाणे एका सर्वसामान्य मुंबईकरांना मुंबईतील खड्ड्यांपासून दूर नाही करू शकत। आणि असं मी नाही म्हणत आहे, मुंबईची जी परिस्थिती आहे ती सांगते आहे। आपण आता देखील पाहू शकतो, पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसाळा सुरू झाल्यावर जे मुंबईचे जे खड्डे आहे ते देखील आपल्याला स्पष्ट आहे, ते दिसायला इथे सुरू झालेलं आहे। मी आता सध्या मुंबईच्या वांद्रा परिसरात आहे। वांद्रा परिसरातील हा जो संपूर्ण वांद्रा पश्चिमचा जो परिसर जिकडे आपण जर पाहिला, मुंबईवर जे खड्डे आहेत ते मोठे मोठे खड्डे आपल्याला इकडे जे क्लिअरली आहे ते दिसू शकतात। आपण जर पाहिलं तर जे महानगरपालिका जे प्रशासन असेल ते करोडो रुपये खर्च करते मुंबईतील रस्त्यावरती, मात्र हे खरं एवढे पैसे खर्च करून ते नक्कीच मुंबईकरांना सोयीचे जे रस्ते भेटत आहे का, हा खूप मोठा प्रश्नचिन्ह इथे उपस्थित होत आहे। आपण एकंदरीत पाहिला तर हा जो रस्ता आहे, जो बँड्रा वेस्टचा रस्ता आहे, इकडे खूप रहदारी असते। जे गाड्या असतात संध्याकाळच्या इकडे आपल्याला इकडे खूप ट्रॅफिक देखील पाहायला मिळते, कारण इकडे सध्या मेट्रोची कामं सुरू आहेत। आणि या सर्व दरम्यान जे मुंबईकरांना जे खड्ड्यातून ही त्यांची गाडी आहे, जी रिक्षा आहे ती न्यावी लागते, आणि त्याचा खूप मोठा फटका मुंबईकरांना देखील पडतो आणि मुंबईकरांच्या खिशांना देखील पडतो, कारण त्यांच्या गाडीला देखील या खड्ड्यांमुळे खूप मोठा फटका पडतो। आपण जर पाहिलं जर पाऊस पडला तर हे सर्व जे खड्डे आहेत ते पाण्याने भरून जातात, आणि त्यामुळे मुंबईकरांना या ज्या खड्ड्यामध्ये पडण्याची देखील भीती असते। मुंबईकरांना खड्ड्यांपासून मुक्त करण्यासाठी जे महानगरपालिकेचा प्रयत्न असतो, पण हा खरंच प्रयत्न मुंबईकरांपर्यंत पोहोचत आहे का, हा खूप मोठा प्रश्नचिन्ह या निमित्त इथे उपस्थित होतोय। कॅमेरा पर्सन श्रीकांत खरतसह मी रिद्देश हातिम, पुढारी न्यूज, मुंबई।